नमस्कार. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येतेय. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या अचानक प्लेइंग 11 मधून बाहेर आणि त्याच्या जागी मैदानात उतरतो सूर्यकुमार यादव. नेमका काय चाललंय मुंबई इंडियन्समध्ये? कर्णधार पदावर संकट आलंय का, की यामागे काही वेगळंच कारण आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. IPL 2026च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदा अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिलीये. संघ आधी स्पर्धेबाहेर गेलाय आणि अशा परिस्थितीत 47व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना एक मोठा बदल दिसून आला. नाणेफेकीसाठी हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि इथूनच चर्चांना उधाण आलं. प्रश्न एकच होता, हार्दिक पांड्या कुठे आहे? त्याला संघातून बाहेर काढलं का, की कर्णधारपद काढून घेतलं? सोशल मीडियावर या प्रश्नांचा अक्षरशः पूर आला. कारण मागील काही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी फारच निराशाजनक राहिलीये. जर आकडे पाहिले तर चित्र आणखी स्पष्ट होतं. 8 सामन्यात फक्त 146 धावा, सरासरी अवघी 20च्या आसपास, आणि गोलंदाजीतही फक्त 4 विकेट्स, त्यात इकॉनॉमी रेट 11 पेक्षा जास्त. म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही विभागात हार्दिक संघर्ष करताना दिसला. म्हणूनच चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये प्रश्न उपस्थित होणं साहजिकच होतं. हा खेळाडू जो एकेकाळी मॅच विनर मानला जात होता, तो आता फॉर्ममध्ये का नाही? आणि अशा परिस्थितीत त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवणं म्हणजे काहीतरी मोठा निर्णय आहे का? पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला तो नाणेफेकी दरम्यान, जेव्हा सूर्यकुमार यादवने स्वतः स्पष्ट केलं की हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त आहे. त्याच्या कंबरेला त्रास होत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आलीये. म्हणजेच ही निवड फॉर्ममुळे नाही, तर फिटनेसच्या कारणामुळे आहे. ही माहिती समोर आल्यानंतर थोडासा दिलासा चाहत्यांना मिळाला. पण तरीही प्रश्न कायम आहे. कारण ही या सीझनमधली दुसरी वेळ आहे जेव्हा हार्दिक पांड्या खेळलेला नाही, आणि दोन्ही वेळा सूर्यकुमार यादवने कर्णधारपद सांभाळलंय. याच सामन्यात आणखी एक मोठी बातमी म्हणजे रोहित शर्माचं कमबॅक. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहित शर्मा तब्बल 5 सामने बाहेर होता आणि आता तो पुन्हा संघात परतलाय. त्यामुळे संघाच्या बॅटिंग लाईनअपला नक्कीच मजबूती मिळणार आहे. पण दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 2024 पासून तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. पहिल्या सीझनमध्ये संघाची कामगिरी सुमार होती. मागील सीझनमध्ये प्लेऑफ गाठलं, पण यंदा पुन्हा अपयश. सलग 2 सीझनमध्ये अस्थिर कामगिरी आणि स्वतःचा फॉर्मही खराब. त्यामुळे आता व्यवस्थापन पुढे काय निर्णय घेणार, हा मोठा प्रश्न आहे. कर्णधारपद बदलण्याचा विचार सुरू आहे का, की हार्दिकला अजून एक संधी दिली जाणार? याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. पण संघाच्या सध्याच्या स्थितीकडे पाहता काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे मुंबई इंडियन्स सारख्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये परफॉर्मन्सला खूप महत्त्व दिलं जातं, आणि जर कर्णधारच फॉर्ममध्ये नसेल तर दबाव वाढणं स्वाभाविक आहे. आतापर्यंत संघ व्यवस्थापनाकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान चाहत्यांमध्ये मतभेदही दिसून येत आहेत. काही जण हार्दिक पांड्याच्या बाजूने उभे आहेत, तर काही जण कर्णधार बदलण्याची मागणी करत आहेत. आता पुढे काय होणार? हार्दिक पांड्या पुनरागमन करून स्वतःला सिद्ध करणार का, की मुंबई इंडियन्स एक मोठा निर्णय घेणार? हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण असावा असं तुम्हाला वाटतं?